मन मंदिरा गजर भक्तीचा। क्षणभंगुर जीवन की कलिका कल प्रात को जाने खिली न खिली। मलया चल की सूची शीतल मंद सुगंध मिली न मिली। कलिकाल कुठार लिए फिरता तन नम्र पे चोट झिली न झिली। हरि नाम रटले हरि रसना फिर अंत समय में हिली न हिली। संतांनी सांगितलं क्षणभंगुर जीवन आहे, क्षणभंगुर जीवन की कलिका कल प्रात को जाने किली न किली। रात्री झोपलेला माणूस दुसऱ्या दिवशी सकाळी उठेल का नाही याची गॅरंटी नाही। मलया चल की सूची शीतल मंद सुगंध मिली न मिली। हरि नाम रटले हरि रसना अंत समय में हिली न हिली। अंतकाळ ज्या वेळेला जवळ येईल संत म्हणतात हे रसना हे जिव्हा अखंड त्या भगवंताचं भजन करत राहा, कारण अंतकाळाच्या वेळेला पुन्हा त्या देवाचं नाव येईल का नाही सांगता येत नाही। आयुष्यभर प्रपंचामध्ये व्यस्त झाल्यामुळे अंतकाळाच्या वेळेला भगवंताचं नाव मुखामध्ये येत नाही। अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचति आशा पिंडम। अंतकाळाच्या वेळेला मान डगमग करायला लागते, नाक मुख गळू लागले, लाळानी सिमुड स्वान परी गती झाली, अवघे करीती हाड हाड। अवस्था भयंकर होते आणि त्या वेळेला भगवंताचं नामचिंतन कधी होणार आहे। म्हणून जोपर्यंत जीवन धडधाकट आहे, शरीर मजबूत आहे, इंद्रिय मजबूत आहेत, हात पाय चांगले, तोपर्यंत नामस्मरण करा। चांगलं फुल आहे, तजेलदार आहे, टवटवीत आहे, तोपर्यंत देवाच्या चरणावर समर्पित करा। सुकून गेल्यानंतर पाकळ्या गळून पडायची वेळ आली मग देवाच्या चरणावर ठेवण्याचा प्रयत्न केला तर देव सुद्धा स्वीकार करू शकत नाही। माणसाला जर सुरकुतलेलं फुल आवडत नसेल तर देवाला कसं आवडणार आहे। विठ्ठला विठ्ठला शरीर एक दिवस नष्ट होणार आहे। देवाचं बोलावणं आलं ना सज्जन हो, कुणी असू द्या, कोणाला सुटलं नाही। आएगा जब रे आएगा, आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के 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 सब कुछ जाना पड़ेगा। आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा। श्रीमंताच्या यादी जर काढली या जगातल्या लोकांची, श्रीमंत लोकांची जर या जगातल्या लोकांची यादी काढली तर आपला खालून सुद्धा एक नंबर येतो का नाही गॅरंटी नाही। वरून तर सोडाच, खालूनही एक नंबर आपला येणार नाही श्रीमंताच्या यादीमध्ये। मग विचार करा मायबाप, एवढे मोठमोठे श्रीमंत लोक या जगात होऊन गेले, त्यांना सुद्धा उभ्या पावली या जगाचा निरोप घेऊन जावा लागला। बादशाह सिकंदर, जगत जेता बादशाह सिकंदर, याद रख सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे।
बादशाह सिकंदर जगावर ज्याने अधिराज्य प्राप्त केलं होतं, एक छत्री राज्य ज्याला मिळवायचं होतं, सगळ्या जगावर राज्य करून जगातली सगळ्या संपत्ती जहाजामध्ये, हजारो जहाजामध्ये टाकून आपल्या माय देशाकडे निघाला होता बादशाह सिकंदर. पण ज्या वेळेला निघाला ना सज्जन हो, रस्त्याने जात असताना मनात एकच इच्छा होती, हो एक तर सगळं जग मी जिंकावं आणि सगळ्या जगाला जिंकून पुन्हा माझ्या देशामध्ये, माझ्या मायभूमीमध्ये, माझ्या मातृभूमीमध्ये माझा प्राण त्याग व्हावा, एवढी इच्छा होती. जगावर विजय प्राप्त करून जगातली सगळी संपत्ती जहाजावर लादून निघाला होता माय देशाच्या दिशेने. रस्त्याने जात होता, समुद्राच्या मार्गाने जात असताना जाता जाता मध्येच एक दिवस अचानक रक्ताची गुळणी तोंडातून बाहेर पडली. रक्ताची गुळणी तोंडातून बाहेर पडल्याबरोबर वैद्य सोबत होते, त्या वैद्यांनी ते ब्लड टेस्ट केलं. वैद्यांनी रक्त चेक केल्यानंतर त्या वैद्यांनी सांगितलं, महाराज आजपासून 8 दिवसानंतर तुमचा मृत्यू होणार आहे, 8व्या दिवशी. बादशाह होता महाराज सिकंदर बादशाह, जगावर राज्य प्राप्त केलेलं, जगातली सगळी अमाप संपत्ती एकत्रित केलेला बादशाह सिकंदर. त्या वैद्यांना म्हटलं, अरे एवढ्या दिवसापासून मी तुम्हाला कशासाठी सांभाळून ठेवलाय? माझ्या मनातली इच्छा आहे, माझा मृत्यू माझ्या मायभूमीमध्ये झाला पाहिजे, माझ्या ज्या मातीत मी जन्माला आलो त्याच मातीत माझा मृत्यू झाला पाहिजे. मायभूमीमध्ये जाण्यासाठी 3 महिन्याचा काळ बाकी आहे, तेवढे 3 महिने तुम्ही मला जिवंत ठेवा. किती पैसे लागतील, जेवढी संपत्ती लागेल, हे हजारो जहाज दिसतात ना, ही सगळी संपत्ती उपयोगाला ना, पण 3 महिने मला जिवंत ठेवा. त्या वैद्यांनी हात जोडले, महाराज माफ करा, आमच्या प्रयत्नाने आणखी 8 दिवस आम्ही तुम्हाला जिवंत ठेवू, पण त्याच्या पलीकडे तुम्हाला जिवंत ठेवता येणार नाही. अंतिम शब्द वैद्यांचा जेव्हा त्यानं ऐकला, वैद्यांना विनंती केली, जर 8 दिवसानंतर माझा मृत्यू होणारच असेल तर माझी तुम्हा सगळ्यांना विनंती, जेव्हा माझा मृत्यू होईल आणि माझं शरीर ज्या लाकडाच्या ताबूत मध्ये ठेवल्या जाईल, शरीर माझं लाकडाच्या ताबूत मध्ये ठेवा, पण माय देशाकडे माझं शरीर नेत असताना त्या ताबूत मधून माझे दोन्ही हात बाहेर काढा. लोकांनी विचारलं, हात कशासाठी बाजूला काढायचे? सगळं शरीर पेटीमध्ये पॅक करायचं आणि हातच फक्त बाहेर काढायचे का? बादशाह सिकंदराने सांगितलं, रे बघू द्या या जगाला, पाहू द्या या जगाला, ज्या बादशाह सिकंदराने संबंध जगावर अधिराज्य मिळवलं होतं, सगळ्या जगाची संपत्ती आपलीशी करणारा बादशाह सिकंदर सुद्धा ज्या वेळेला जन्माला आला त्यावेळेला तो खाली हात आला होता आणि या जगाचा निरोप घेऊन चाललाय तेव्हा सुद्धा त्याचे हात खालीच आहेत. पाहू द्या या जगाला. सामान्य ज्या बादशाह सिकंदराच्या तुलनेमध्ये आपला खालूनही 1 नंबर येणार नाही. आता सिकंदर हा सामान्य तुमच्या आमच्या सारखा माणूस होता, पण आपल्यापेक्षा जरा विशिष्ट असलेला माणूस राजा रावण. काय संपत्ती महाराज, नामदेवरायांनी फार गोड वर्णन केले त्याच्या संपत्तीचं. कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. काशा आणि तांब्याची करोडो घर त्याचे होते आणि शुद्ध सोन्याचे, शुद्ध 22 कॅरेट का 24 कॅरेट, किती असतात कॅरेट? ते काय मी काय स्वर्णार नाही, त्यामुळे तुम्हाला विचारलं मी. विठ्ठला विठ्ठला चोवीस कॅरेट गोल्ड. किती घर होते? शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी घर त्याचे होते. पण तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, कवडी सुद्धा बरोबर नाही घेऊन जाऊ शकला. शेवटी आला असा तसा निघून गेला. मनात इच्छा होत्या स्वर्गाला शिडी लावील, खारा समुद्र गोड करेल, सोन्याला सुगंध प्राप्त करून देईल. एकही इच्छा पूर्ण झाली नाही. याचंच नाव जीवन आहे. यहां उम्मीदों की दुनिया हर इंसा बसाता है, यहां उम्मीदों की दुनिया हर इंसा बसाता है, लेकिन पाता है वही जो तकदीर लाता है. या जगात इच्छा अपेक्षा प्रत्येक माणसं करतात, पण सज्जन हो, सगळ्यांच्या इच्छा अपेक्षा या जगात पूर्ण होत नाहीत. हो, सगळ्या इच्छांना बाजूला सारून
हो सगळं बाजूला राहतं, आपल्याला इथून जावं लागतंय. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. जीवन अधुरं राहतं, जीवनाची कहाणी अधुरी राहते सज्जन हो. या कोरोनाच्या काळामध्ये मोठमोठे श्रीमंत लोक निघून गेले, इच्छा अपेक्षा सगळ्यांच्या अधुऱ्या राहिल्या. कायम स्वरूपी या जगात कुणालाच नाही राहता आलं. इथे वसिलेबाजी सुद्धा जमत नाही, डोकं चालवणं तर बिलकुलच जमत नाही. एकानं डोकं लावलं होतं, म्हणला माझा मृत्यूच नाही झाला पाहिजे. देवाकडे वरदान मागून घेतलं, मृत्यूच नकोय मला, असं वरदान दे. देव म्हणला इट इज इम्पॉसिबल, हे शक्य नाही होणार. अमरत्वाचं वरदान मला या जगात कोणालाच देता येणार नाही. अरे मीच अमर नाही राहत तर तुला कुठून देऊ? देवानं सांगितलं मरावं लागणार आहे, मग ठीक आहे. जर मरावंच लागणार असेल तर त्याने सांगितलं मी सांगतो त्या पद्धतीने माझा मृत्यू व्हावा. ठीक आहे, तू जसं म्हणशील त्या पद्धतीने. मग त्यानं सांगितलं माझा मृत्यू घरात नको, बाहेर नको, दिवसा नको, रात्री नको, जमिनीवर नको, आकाशात नको, माणसाच्या हातून नको, प्राण्याच्या हातून नको, शस्त्राने नको, अस्त्राने नको. हे सगळे कलम त्यांनी मांडले. हुशार होता तो, त्याला माहित होतं या सगळ्या कलमाच्या आतच मृत्यू होतो. सगळा माणसं मरते ते या कलमाच्या अंतर्गतच मरते सगळे. हुशार होता, डोकं लावलं, त्याला माहिती माणूस एक तर मरण जमिनीवर नाही तर आभाळात, ऍक्सिडेंट विमानात जाईल. पृथ्वीवर मरण नाही तर आकाशात मरल, घरात मरण नाही तर बाहेर मरल, माणसाकडून मरण नाही तर प्राण्याकडून, शस्त्राने नाही तर अस्त्राने, दिवसा नाही तर रात्री. हुशार होता भगवान परमात्म्यानं त्याला मारण्यासाठी स्वतंत्र कलमा तयार केल्या. म्हणला होता दिवसा नको, रात्री नको, ना रात्र होती ना दिवस होता. रात्र आणि दिवस या दोन्हीच्या मधला जो काळ आहे संधी काळ, ज्याला आपण संध्याकाळ म्हणतो. दिवस आणि रात्र या दोन्हीची संधी करणारा जो काळ आहे त्याला संधी काळ म्हणतात. पण त्याचा शब्दाचा अपभ्रंश झाला संध्याकाळ. मग त्या संध्याकाळच्या वेळेला त्याला मारला. पृथ्वीवर नको, आकाशात नको, ना पृथ्वीवर मारला ना आकाशात मारला, मांडीवर घेऊन मारला. दिवसा नको, रात्री नको, पृथ्वीवर नको, आकाशात नको, घरात नको, बाहेर नको, ना घरात मारला ना बाहेर मारला, दोन्हीच्या मध्ये उंबरठ्यावर आणून मारला. शस्त्राने नको, अस्त्राने नको, नखाने पोट विदारण करून मारला. माणसाच्या हातून नको, प्राण्याच्या हातून नको, ना माणसानं मारला ना प्राण्यानं मारला. अर्धा नर ना अर्धा विठ्ठल विठ्ठल मरण अटळ आहे, अटळ आहे माय बाप. मरण मृत्यू हा अटळ आहे, पण अटळ असलेल्या त्या मृत्यूचा माणसाला विसर पडलेला आहे. आणि विसरल्याचा परिणाम, विसरले तया थोर झाली हाने. विसर पडला सज्जन हो. जीवाला देवाचा विसर पडला तरी चालेल. लक्ष देऊ नये का? जीवाला देवाचा विसर पडला तरी चालेल, पण जीवाला मृत्यूचा विसर पडता कामा नये. मृत्यू अखंड आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे सज्जन हो. ज्या माणसाच्या अखंड डोळ्यासमोर मृत्यू आहे ना, तो माणूस देवाला कधीच विसरू शकत नाही. म्हणून मृत्यूला पहिलं त्या मृत्यूची आठवण जीवनात झाली पाहिजे. तुम्ही जर तिकडे त्या हिमालयामध्ये बद्रीनाथ केदारनाथला कुणी गेला असाल तर त्या बद्री केदारला गेल्यानंतर सज्जन हो, तिथं राहणारे जे लोक आहेत, तिथं वावरणारे जे लोक आहेत, त्यांच्या पावला पावलावर त्यांना मृत्यू त्यांना दिसतो. पूज्य मोरारी बापूंच्या कथेमध्ये 11 दिवस तिथं गंगोत्रीला, ज्या ठिकाणी गंगाजीचा उगम झाला त्या ठिकाणी राहण्याचा योग आला. मुद्दाम त्या लोकांचं ग्राउंड लेवलचं जीवन कसं हे अनुभवण्याचा प्रयत्न आम्ही केला. एवढे निरागस माणसं, एवढे हो
सरळ माणसं तुम्हाला पृथ्वीच्या टोकामध्ये कुठंच नाही भेटणार. जेवढे इमानदार माणसं आहेत ना, एखाद्याचं लाखो रुपयाचं बंडल जरी पडलेलं असेल तर 10 वेळेस विचारतील पैसे कोणाचे. आपले त्याच्यावर पाय देऊन हळूच गपचिप खिशात घालतील. त्याचं कारण आहे, एवढी प्रामाणिकता त्या लोकांच्या जीवनात काय येते त्याचं कारण आहे सज्जन हो. त्या माणसांना माहितीये रोज मृत्यूशी ते झुंज देत असतात. अखंड मस्तकाला कफन देऊन ते जीवन जगतात. अहो कधी तो पर्वत आणि ते पहाड ढासाळून सांगता येत नाही. कधी भयंकर ढगफुटी येईल, केदारनाथ सारखा महाप्रलय येईल सांगता येत नाही. आणि कधी पाय घसरून हजारो फूट उंचीवरून दरीवरून खाली पडल सांगता येत नाही. अखंड मृत्यूशी झुंज देत असतात ती माणसं. म्हणून सज्जन हो, एवढे प्रामाणिक आहेत ती माणसं. का? फक्त मरणाची कायम आठवण आहे त्यांच्या जीवनात, ती असली पाहिजे. देवापेक्षा मरणाला जास्त स्मरण करत जावं. एका गावात पद्धत होती बघा, बरं का स्वपन काका. माणसं आपल्याकडे मेल्यानंतर जे त्याच्यावरती झोपून नेतात त्याला काय म्हणतात? हा, तिरडी ना, ताटी तिरडी काही भागामध्ये असं शब्द आहे. आता ती तिरडी आपल्याकडे बहुधा बांबूच्या लाकडाची केल्या जाते. बांबूच्या लाकडावर त्याला बांधून घेऊन जातात. पण त्या गावातली सिस्टम अशी होती आबा, त्या गावात तिरडीच बनवली होती लोखंडाची. बरं का रंभो, तिकडे विनेकराच्या मागे कोण बसले तुम्ही असे? विनेकरीच पुढे यायला. विठ्ठला कीर्तनकाराच्या पुढे असे चाणाक्ष ऐकणारी माणसं बसले पाहिजे. पण गंमत उलटी अशी आहे, सगळे उडेल बल्ब आमच्या पुढे येऊन बसते. चांगले हुशार माणसं लांब बसत असते. आता इथं लांब बसतीलच कुठं, चिखलच आहे सगळीकडे. ना विलाज झाला, काय विलाज आहे. विठाला त्या गावामध्ये तिरडी बनवली होती लोखंडाची. गावातला कोणीही व्यक्ती जर मृत्युमुखी पडला ना सज्जन हो, तर त्या तिरडीवरती त्याला न्यायचे, तिथून स्मशानभूमीमध्ये न्यायचे आणि त्या तिरडीवरून त्याला अलगद उचलायचे आणि त्या सरणावर टाकून त्याचा अंत्यविधी करायची. पुन्हा ती तिरडी त्या 4 लोकांनी पकडायची आणि पुन्हा गावात घेऊन यायची. आणि आणल्यानंतर मारुतीरायाच्या मंदिराच्या समोरच्या दाराच्या बाजूला ती तिरडी अशी उभी करून ठेवायची. नित्य नेमाने त्यांचा तो क्रम सारखा चाललेला असायचा. त्याचं कारण असं होतं, त्या गावामध्ये, त्याच गावात म्हणून नाही कोणत्याही गावामध्ये, सकाळी सकाळी माणूस झोपेतून उठला, आंघोळ विधी झाली, देवाच्या मारुतीरायाच्या दर्शनाला. प्रत्येक गावामध्ये माणसं मारुतीरायाच्या दर्शनाला जातात. त्या गावातली बी माणसं जायची. पण त्या लोकांना मारुतीरायाचं दर्शन नंतर व्हायचं. पहिलं दर्शन कोणाचं? त्या दाराच्या समोर ठेवलेल्या तिरडीचं. रोज तिचं दर्शन व्हायचं. मनात विचार यायचा, एक दिवस आपला बी नंबर हिच्यावर लागणार आहे. अखंड डोळ्यासमोर ती तिरडी दिसायची सज्जन हो. म्हणून त्या गावातले लोक खूप प्रामाणिक होते, जसे पिंपळगाव वळण आळंदवाडीचे. विठ्ठला मरणाची सदैव आठवण ठेवावी सज्जन हो. मृत्यूचा विसर पडणं जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. 7 आश्चर्य आपल्याला माहिती, पण या सगळ्या आश्चर्याचा बाप आश्चर्य कोणतं? जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. महाभारतातला गोड प्रसंग. पांडव ज्या वेळेला वनामध्ये होते, वनामध्ये असताना धर्मराजाला तहान लागली. धर्मराजाला तहान लागली म्हणून पाणी आणण्यासाठी नकुलाला पाठवलं. नकुल गेलाय, पाणी आणण्यासाठी गेला. वनामध्ये फिरला, पाणी सापडत नाही. एक झरा दिसला, त्याच्यात सुंदर पाणी होतं, काळं जांभूळ सुंदर पाणी होतं. त्याने पटकन ते गाडगं त्याच्यात बुडवलं, पाणी घेतलं आणि निघणार तेवढ्यात त्याच झऱ्यामधून यक्ष प्रगट झाला. त्या यक्षानं त्या नकुलाला अडवलं, सांगितलं, नकुला तुला हे पाणी नेता येणार नाही का? म्हणला, जोपर्यंत माझा नियम आहे, हा झरा माझा आहे आणि माझा नियम आहे, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत कोणी देत नाही त्याला मी पाणी नेऊ देत नाही. तुम्हाला कसं नेऊ देत नाही बघतो. झाली त्याची तू मी सुरू झाली. दोघांची लढाई सुरू झाली. दोघांच्या लढाईमध्ये नकुल मूर्छित पडला. मूर्छित अवस्थेमध्ये नकुल पडला. बराच वेळ झालाय, कसं येत नाही म्हणून पुन्हा सहदेवाला पाठवलं. सहदेवाची सुद्धा तीच गत झाली. पुन्हा धनुर्धारी अर्जुन आलाय. अर्जुनाला सुद्धा धराशाही केलं यक्षाने. भीमदादा आला अगडबंब देहाचा, त्याला सुद्धा धराशाही केलं. 4ही भाऊ बऱ्याच वेळापासून गेलेले, का आले नाही म्हणून मनात संशय निर्माण झाला धर्मराजाच्या. स्वतः धर्म तिथे गेला. धर्मानं जाऊन पाहिलं तर त्या
पाण्याच्या अवतीभोवती आपले चारही भाऊ मूर्छित अवस्थेमध्ये पडलेले आहेत. हो, त्याला वाटलं आता तहानेनं व्याकुळ झालेलो आहे मी जर लवकर पाणी नाही पिलो तर मी सुद्धा यांच्यासारखंच जाईल, त्यापेक्षा पहिलं पाणी पिऊन घेतो. ज्या वेळेला त्या धर्मानं पाणी पिण्यासाठी गाडगं बुडवलं आणि ते गाडगं तोंडाला लावणार ते यक्षाने पकडलं. थांबा धर्मराज, धर्मराज तुम्हाला हे पाणी पिता येणार नाही. का नाही येणार? धर्मराज, माझा नियम आहे, जोपर्यंत मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला अपेक्षित मिळत नाही तोपर्यंत मी पाणी पिऊ देत नाही. तुमच्या भावांना सुद्धा मी प्रश्न विचारले होते, पण त्यांना प्रश्नाचं उत्तर तर नाही दिलं, पण त्यांनी माझ्यासोबत लढाई केली आणि त्याचा परिणाम तुमच्या समोर आहे. धर्मानं विचारलं, धर्म थोडासा डोकेबाज होता, हुशार होता धर्मानं. हो, आज काय कधी कधी माणसाने, बर का दिलीप भाऊ, माणसाने ना कधी कधी लय डोकं चालत असलं तरी बी कधी कधी डिफेन्सिव्ह मोड मध्ये यावं लागतं. लय मोठे डाव येत असले तरी कधी कधी डिफेन्सिव्ह मोड मध्ये यावं लागतं. कधी कधी आपलाच डाव आपलाच घात करू शकतो. आता काल त्या ऑलिम्पिकच्या त्या खेळामध्ये आपल्या भारताच्या त्या ते नाही का, काय नाव आहे त्या, फोगाट, विनेश फोगाट म्हणून कबड्डी कुस्तीपट्टू आहे, मुलगी फार सुंदर आहे, अनेक मेडल तिने भारताला मिळवून दिले. पण ती एक जरा एक्स्ट्रा डाव टाकायला गेली, ती स्वतःच्या डावात फसली, डायरेक्ट चितपट झाली. असं बी होतं कधी कधी. म्हणून जास्त डोकं असताना सुद्धा थोडस डिफेन्सिव्ह मोड मध्ये आलं पाहिजे विठ्ठल महाराज. लय वाजवता येतंय म्हणून काही बी वाजवत नाही सुटायचं. म्हणजे विठ्ठल महाराज काही बी वाजवतात असं तुम्ही समजू नका. कारण विठ्ठल महाराजासारखं वाजवणं इतकं क्वालिटीचं, तो माझा विद्यार्थी आहे म्हणून नाही सांगत. आज महाराष्ट्रभर जे टॉप वादक आहेत, त्या टॉप वादकामध्ये आमच्या विठ्ठल महाराजाचा नंबर लागतोय. त्याचं कारण मी याच्यासाठी सांगितलं, धर्मराज हे अत्यंत विवेकशील व्यक्तिमत्व धर्माचं आहे. धर्माने या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला. धर्माने विचार केला की आता एवढा वेळ मी सहन केली माझी तहान, आता आणखी थोडा वेळ सहन करू, याचं काय म्हणणं ते ऐकूनच घेऊ. मग धर्मराजाला त्या यक्षानं प्रश्न विचारले. यक्ष प्रश्न हा जो शब्द आहे ना तेव्हापासून तयार झालेला आहे. माझ्या समोर यक्ष प्रश्न पडला. मग त्या यक्ष प्रश्नाला उत्तरच नाही, त्याला जोडत नाही त्याला, पण तो धर्माकडे होता सगळा. 100 प्रश्न विचारले महाराज, 100 प्रश्न विचारले महाभारतामध्ये. 100च्या 100 प्रश्नाची उत्तरं धर्मराजाने यक्षाला दिली. आणि अंतिम प्रश्न विचारला, सांगा धर्मराज, या जगातला सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं सांगा. धर्मराजाने क्षणाचाही विलंब न लावता लगेच उत्तर दिलं. धर्मानं सांगितलं, ऐका, निहा निहंती भूतानी गच्छन्ति यम मंदिरे तेजास्थावरमिच्छन्ति किमाश्चर्यं ततः परम्. निहा निहंती भूतानी गच्छन्ति यम मंदिरे तेजास्थावरमिच्छन्ति किमाश्चर्यं ततः परम्. या जगामध्ये आपलीच माणसं, आपल्याच माणसाचा, आपल्या घरातल्या, आपल्या नातेवाईकाचा, ज्यांच्याशिवाय आपण एक क्षणभरही राहू शकत नाही, अशाच व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आपण आपल्याच हाताने त्याच्या शरीराला अग्नी डाग देतो. त्याच्या शरीराला आग लावून आपण घरी येतो आणि तोपर्यंत फक्त स्मशानभूमीत आहे तोपर्यंत हळहळ व्यक्त करतो. घरी आलं की सगळं आंघोळ केली, कपडे धुवून टाकले की सगळं विसरून माणूस जातो. त्या मृत्यूला माणूस विसरतो. मृत्यूचा विसर पडणं जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. विठाला विठाला का विसर तरी का पडतो त्याचा? मृत्यूचाही विसर पडतो, देवाचाही विसर पडतो. त्याचं कारण आहे माणूस हा आपल्या प्रपंचामध्ये एवढा रंगून गेलाय, एवढा रंगला महाराज, एवढा रंगलाय जीव. दिवस न कळे रात्र न कळे, अंगी खेळे दैवत हे. रात्रंदिवस हाडाची काढ रक्ताचं पाणी करून हो माणूस या जगामध्ये राब राब राबताना दिसतो. सज्जन हो, स्वतःचा कधी त्यानं विचार केलाच नाही. कधीतरी केला पाहिजे बघा. जगासाठी भरपूर करा, दुनियासाठी भरपूर करा, पण स्वतःसाठी थोडंफार का होईना करा. स्वतःचाही विचार केला पाहिजे. कोहम कथम इदम जातम को वै करता अस्य विद्यते. मी कोण आहे, मला नेमकं करायचंय काय, कुठून आलोय, हो मी करतो काय, या गोष्टीचा सदैव माणसानं विचार करावा सज्जन हो. पण गंमत अशी झाली, माणूस प्रपंचामध्ये एवढा रंगला की त्याला फुरसतच मिळत नाही.
जन्म तेरा बातों में बीत गयो पर तुमने कबहू न कृष्ण कयो जन्म तेरा बातों में बीत गयो पर तूने कबहू न कृष्ण कयो. जन्म निघून जातं, आयुष्य निघून गेलं सज्जन होऊन, पण भगवंताचं स्मरण हा जीव करायला तयार नाही. कारण आपल्या संसार, आपल्या जीवनामध्ये, आपल्या नसा नसामध्ये प्रपंच भरलेला आहे. जीवन आहे तोपर्यंत नाही, मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा माणसाच्या मनातून प्रपंच संसार जायला तयार नाही. अण्णा, एक म्हातारा होता, टेकलेला म्हातारा, 4 दिवसाचा जोडीदार आहे. 2-4 दिवसात प्राण निघून जाणार अशी अवस्था होती. भरपूर काही त्याने कमवलेलं होतं आयुष्यामध्ये, सगळी संपत्ती भरपूर कमवली अमाप. 4 दिवसाचा सोबतीय म्हातारा, अंगामध्ये त्राण राहिलेला नाही, घशामध्ये सगळा कफ फाडकून बसलेला आहे, तोंडातून शब्द निघत नाही, घरघरी लागली नरडेला, काय करावं कळत नाही. हो, शेवटचे श्वास तो म्हातारा मोजत होता. मुलांनी त्या म्हाताऱ्याची खाट जिन्याखाली आणून टाकली होती, पटकन जिन्यातून काढायला सोपं. म्हाताऱ्याचा डबा घेऊन एक मुलगा गेला. म्हाताऱ्याला मुलं होते 4 पोरं असावेत, पण चांगले असावे. एकाला विचारलं मुलं किती आहेत, म्हणला 4. काम काय करतात, 2 जेल में 2 फरार. काय कामाचे 4 पोरं. मामा, चांगले पोरं असले, मुलं चांगले असले पाहिजे. म्हाताऱ्याला 4 पोरं होते, त्यातला एक पोरगा डबा घेऊन गेला. मुलाला पाहिल्या बरोबर सज्जन होत्या, म्हाताऱ्याने असं करायला सुरुवात केली. म्हाताऱ्यानं विचार केला, मुलगा विचार करतोय, म्हातारा आपला कधीच काही म्हणत नव्हता, आता नरड्याला घरघरी लागली, तोंडातून शब्द निघत नाही, म्हणून काहीतरी नेमकं सांगायचंय म्हाताऱ्याला. ज्या अर्थी असं म्हातारा करतंय त्या अर्थी नक्की काहीतरी त्याला सांगायचंय. हो, दुसऱ्या पोरांना बोलून आणलं. पाहता पाहता 4 पोरं आले, एकमेकांना डोकं लावलं, नेमकं म्हणायचंय काय या म्हाताऱ्याला. एक मुलगा हुशार होता, म्हणला अरे ज्या अर्थी म्हातारा असं करतोय त्या अर्थी नक्की म्हाताऱ्यानं मागे भिंतीमध्ये गठुडं पुरून ठेवलेलं दिसतंय. जुन्या काळामध्ये पैसे ठेवायची व्यवस्था बँका नव्हत्या ना, मग बँक नसल्यामुळे भिंतीमध्ये गठुडे पुरून ठेवायची माणसं. कदाचित आता म्हाताऱ्याचा शेवटचा क्षण जवळ आलेला आहे आणि ते गठुडं पुन्हा तसंच त्या भिंतीत राहू नये म्हणून आपल्याला द्यायचं असेल त्याला, त्यासाठी म्हातारा सांगत असेल. पोरांनी कयास लावला, तर्क लावला, भिंतीत ठेवलाय ना, लगेच एकानं JCB आणली आणि ती भिंत पायासहित उकरून काढली. सगळी भिंत काढली पण काही सापडलं नाही. म्हाताऱ्याचं चालूच. पोरं हुशार होते. पोरं म्हणले आता आणखी दुसऱ्या भिंतीत बघू. कधी कधी असं होते, माता जास्त वय झालं माणसं की साठी आणि बुद्धी नाटी, वस्तू ठेवतो एका जागेवर शोधतो दुसऱ्या जागेवर, असंही होतं. सोपान काका त्या पोरांनी विचार केला, दुसऱ्या भिंतीत ठेवली असेल म्हणे गठुडं. सगळी भिंत दुसऱ्या बी सगळ्या अख्ख्या 4च्या 4 भिंती वाड्याच्या जमीनदोस्त केला. 5 लाखाचा वाडा जमीनदोस्त केला सोपान काका. काही सापडलं नाही. म्हाताऱ्याचं चालूच. पोरं टेन्शन मध्ये आले. एक पोरग हुशार होतं, म्हणलं आता जाऊ द्या, 5 लाखाचा वाडा पडलाय, पडू द्या. पण म्हातारा जे सांगताय ज्या अर्थी गठुड, त्याला सांगायचंय आपल्याला, ते मिळालंच पाहिजे आपल्याला. आता 5 लाखाचा वाडा पडलाय, पडू द्या. 2 लाख आणखी खर्च करू, हिमालयात जाऊ, संजीवनी मात्र आणून. आणि म्हाताऱ्याला 2 मिनिटं जरी बोलता आलं तरी पुष्कळ झालं. गेला महाराज लगेच बाय फ्लाईट औरंगाबाद ते हिमालय, डायरेक्ट देहरादून गेला. तिथून संजीवनी मात्र आणली त्यानं. हो, म्हाताऱ्याची खरखर खरखर ती उघडली. म्हाताऱ्याच्या आता जिभेवर लावणार आहे. पोरांनी सांगितलं, म्हाताऱ्या 2 मिनिटं फक्त तुला बोलता येणार आहे. आम्ही जो प्रश्न विचारला त्याचं ते योग्य उत्तर द्यायचं, बाकीचं काही फापट पसारा विचारू नको. म्हाताऱ्यानं होकारार्थी मान हलवली. संजीवनी मात्रा उघडली. खरखर खरखर मामा त्या म्हाताऱ्याच्या जिभेला लावली. आणि मुलांनी विचारलं, सांग म्हाताऱ्या कुठं ठेवलं गठुड. म्हाताऱ्यानं कपाळावर हाणून घ्यायला सुरुवात केली. म्हातारा म्हणते, अरे कार्ट्यानो, कशाचं गठुडन, कशाचं काय. शेजारच्या गणपतरावने गहू चाळायची चाळणी नेली होती, ती घेऊन या म्हणत होतो. म्हाताऱ्याला हसू नका, आपली बी तीच गच आहे, आपली बी तीच अवस्था आहे. आपल्याही जीवनामध्ये आपण एवढे रंगून गेलो सज्जन हो. दिवस न कळे, रात्र न कळे, दिवस रात्र कळ नाही आपल्याला सुद्धा. आयुष्य निघून चाललंय, पण माझी हात जोडून विनंती आहे सज्जन हो,
भगवान परमात्म्याचा शुक्रिया अदा करावा, धन्यवाद द्यावेत त्या देवाला. बरवे झाले आजीवरी नाही पडिल मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. देवाला म्हणावं, देवा धन्यवाद आहे तुझे, बरं झालं या भयंकर कोरोनाच्या महामारीच्या तडाख्यातून आज आम्ही इथपर्यंत जिवंत आलेलो आहोत. बरं झालं त्यावेळेस आमचा नंबर नाही लागला देवा, बरं झालं तू नाही लावलास आमचा नंबर. कोटी कोटी धन्यवाद आहेत देवा तुझे. पण बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी आणि आता इथून पुढे उरले ते हरी तुम्हा समर्पण. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन. मागचा विचार करू नका, इथून पुढचं जे जीवन आहे ना त्या जीवनाला चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करा. किती मरमर करणार आहो, किती मरमर करणार, कितीही धडपड करा, शेवटी काहीच नाही. सवे नयेची लंगोटी. काय येतं सोबत? काहीच नाही. एकच वस्तू येते. कोणती? माणसाच्या सोबत काय म्हणते, काय येतं? सत्कर्म आहे, पण वस्तू नाही. या जगात मृत्यू लोकातली एकच वस्तू प्रामाणिकपणाने इमानदारीने माणसाची साथ सोडित नाही. नाहीतर सगळे बायका पोरं घर दार द्रव्य संपत्ती सगळं बाजूला राहते. एक वस्तू या जगातली सज्जन प्रामाणिकपणाने माणसाची साथ देते. दिलीप काका कोणते? डोकं खाजू नका तुम्ही, केस राहिले डोक्याला. रामभाऊकड बघायला येते. या जगातली फक्त एकच वस्तू सोबत येते मायबाप, आणि तिचं नाव आहे लाकूड. लाकूड जन्माला आला लाकूड सोबत आहे, मरणाच्या शेवटच्या क्षणी सुद्धा. मन मंदिरा गजर भक्तीचा.